माझ्या लाडक्या लहान भावासाठी गरमागरम कॉफी। अरे वा दादा। हा अरे काय करणार बाबा, तुझ्या वहिनीने सांगितलंय नील भाऊजींची काळजी घ्या। काय करणार यार, जाम कंटाळा आहे माहितीये का। एक तर आपल्या दोघांच्याही बायका FM रेडिओज घरी नाही आहेत आणि वर टीव्हीवर पण काही नाही आहे। ठीक आहे, काहीतरी इंटरेस्टिंग करू। काय करतोयस? बघ बघ जरा तू बघ। हा हे दादा, हा काय करतोयस? अरे बघ तरी, तुला नक्की आवडेल अशी मला खात्री आहे। हँडीकॅप? येस। हो अच्छा, आपला पावसातला डान्स चालणार का तुला हे का बंधू? अरे नाही नाही, मस्त आहे मस्त आहे, बघू दे जरा। दादा अरे काय नाचतोय? अरे यार करे नाही मी ते सगळं। ए बाई पण मला फोन करत राहा सारखा सारखा। हो हसू नको, नका टेन्शन घे। भाऊजी तुमचं लक्ष नाहीये, मी दुसरं काही करून देऊ का? नाही नाही नाही, इच्छा नाही मला, नको। मग आराम करा, पण थोडं खाऊन घ्या, म्हणजे उपाशी पोटी राहू नका। तुम्हाला पोहे नको असतील तर कॉर्नफ्लेक्स देऊ दुधात घालून? निलिमा, निरंजनला पण यायला उशीर होतो, जेवत नाही मग आल्यावर तो, त्याच्यासाठी पण कॉर्नफ्लेक्स काढून ठेव। हा नको आहे कॉर्नफ्लेक्स मला। अरे असं करून कसं चालेल? ब्रेकफास्ट कर आणि ऑफिसला जा, नाही तर पगार कापून येईल हातात। मी महत्वाचा का पगार? आई अरे गंमत केली, असं काय तू? माझी दोन्ही मुलं काम करतायत असं म्हटल्यानंतर कुठल्या आईला बरं वाटणार नाही? निरंजनला बघ, सकाळी लवकर उठून टाय घालून गेला पण तो मीटिंगला, का राजबिंडा दिसत होता? चला। अहो थांबा, अहो चहा तरी घ्या ना, मी नाश्ता झाल्यावर सूप देते हवं तर। हा नाही खरंच नको, तोंड कडू झालंय माझं। येऊ का आत्या? अगं बाई अगदी वेळेवर आलात मावशी, या नाश्ता करून घ्या। नको ग बाई, मला नको नाश्ता। अगं सकाळी अळूवळ्या केल्या ना, नीलला आवडतात,
म्हटलं घेऊन जावं, गरम कुरकुरीत आहे तोपर्यंत. बघा ना, काही खातच नाहीयेत. असं कसं खात नाहीये? तुझा रिकामी प्लेट घेऊन ये. जा जा जा. बस बस तू बस. बच्ची मावशी अरे बरवायला लहान आहे का तू आता? अगं आपल्यासाठी लहानच ग. खाऊन घ्या आत्या पाणी. हो 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 हो. बच्ची मावशी मला इच्छा नाही आहे खायची. अहो खाऊन घ्या ना थोडं प्लीज. खाईल तो, मी भरवल्याशिवाय जाणार नाहीये. बच्ची मावशी बच्ची मावशी म्हणतोय खात नाहीये. घे घे. अरे ओके. असं. कशी झाली? मस्त झाली. नेहमीप्रमाणे. घे, माझ्या वाटचं. आता एक घस काऊचा, एक घस चिवचा, अशी पण नाटकं होऊन जाऊ देत काय? त्याला नाटकं नाही म्हणत ग, माया म्हणतात. हे मी तुला सांगायला पाहिजे, मुलं नसलेल्या बाईने. आई आहेस ना त्याची तू. आपला मुलगा जेव्हा खात नाही तेव्हा त्याला बाबा पुता करून खाऊ घालावं लागतं, हे माहित नाही का ग तुला? तुम्ही घालताय ना खायला, मग बस आहे की. ते तरी मावशीचा तुम्ही त्याच्या. हो आहेस मी मावशी. म्हणतातच ना, माय मरून मावशी जगो. काय ग? अगं ए बच्ची मावशी काका कसे आहेत? आणि कसं येणं केलं सकाळी सकाळी? हा अरे राजा, काय सांगू तुला, तुझी आठवण आली मला. अशी हुरहुर दाटून आली, म्हटलं माझ्या बाळाला भेटून येते, बरं नाही ना त्याला म्हणून. पण मावशी तुम्ही देवासारखे आलात. भाऊजी काही खातच नव्हते आणि त्यांनी काही खाल्लं नाही ना की ही पण काही खात नाही. तू खा ना, मी खाल्लं की आता खा. हो खाते आता. खाणार आहे ती पण. ए घे, तू पण घे हळूहळू. घे घे घे. तू पण घे ग निलिमा. थँक्स टू बच्ची मावशी. बाई ग, थँक्यू सो मच. आभार प्रदर्शन कसलं करता रे? अरे मला आठवण आली म्हणून मी आले. चल घे घे अजून. नाही घे. काय रे? अगं ताप आहे याला. हा बरं नाही आहे. डॉक्टरांकडे पण जायला तयार होत नाहीये. बघा ना, तुम्हीच सांगा. चल 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 डॉक्टरकडे चल. अहो, नाही. आत्ताच चल. काय 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 तुम्ही आलात, मी खाल्लं ना. तुम्ही आलात आता मला बरंही वाटेल. नाही, तुला डॉक्टरकडे यावंच लागेल. हो अगं नाही, काय मी आराम करीन, नो प्रॉब्लेम. येणार आहेत ते. मी रिक्षा थांबवते. कशाला? प्रवीण आहे ना प्रवीण कोण? माझा रिक्षावाला, म्हणजे आमच्या चाळीत राहतो. मी अळूवडा घेऊन आले ना, त्याला म्हटलं तू थांब खाली, मी लगेच देऊन येते. म्हणून त्याला घेऊन आलेले मी. त्याला आता सांगते मी गेटच्या आतमध्ये रिक्षा घेऊन ये म्हणून. हा चल. तुमचे रिक्षावाल्यांशी पण कॉन्टॅक्ट ठरलेले आहेत? मग तुला वाटलं काय? नुसती बोलते ती. चल आता. अरे हो, मी काम करतो, चेंज करतो आणि मग येतो. आगवे. हा कर कर चेंज करू. आत्या तोपर्यंत खाऊन घ्या तुम्ही. हो, तुझ्या हातचे पोहे ना. आनंदी, तू काय मूर्ख आहेस का? काय करतेस तू हे? काय झालंय तुम्हाला? साध्या पेपरमिंटच्या गोळ्यात या. काय बोलताय तुम्ही? कसल्या पेपरमिंटच्या गोळ्या का या झोपेच्या गोळ्या आहेत? तुम्ही सांगितलं ना मला आई या गोळ्या घेत होती. म्हणजे मला आई म्हणाली तसं. म्हणजे आईला माहित होतं की या झोपेच्या गोळ्या नाहीयेत म्हणून? हो, तू खोटं बोलतीयस. खोटं ती नाही, खोटं